नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठीच्या तासामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। मागच्या तासाला आपण इयत्ता 11वी मराठी पाठ्यपुस्तकाचा परिचय आपण पाहिलेला आहे। यामधून या पाठ्यपुस्तकांमध्ये असणाऱ्या घटकांची सुद्धा ओळख आपण करून घेतलेली आहे। आज आपण आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनासाठी सुरुवात करीत आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिकेमधील भाग 1 यामधील पहिला घटक जो आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र काव्यानंद। ही कविता आपल्याला जरी परीक्षेला नसली तरी सुद्धा या काव्यातील आनंद आपणाला आजच्या तासाला घ्यायचा आहे। स्वतंत्रतेचे स्तोत्र, कवी आहे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर। तुम्हालाही माहीतच असेल, ने मजसी ने मज परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलो की सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। तर असे हे कवी आणि या कवीने लिहिलेलं गीत आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र। प्रथमतः आपण या कवींचा परिचय पाहायचा आहे। पहा, कवी कादंबरीकार होतेच, तर अशा या थोर कवीचा जन्म 1883 साली झालेला आहे आणि मृत्यू झालेला आहे 1966 मध्ये। तर या थोर कवीचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया। तर हे जे कवी होऊन गेले, त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली किंवा कशी प्रसिद्धी त्यांना मिळाली हे आपण त्यांच्या परिचयामधून पाहायचं आहे। ते एक थोर कवी होते, कादंबरीकार होते, आत्मचरित्रकार होते, थोर नाटककार होते, एक विचारवंत निबंधकार म्हणून सुद्धा ते प्रसिद्धीस येऊन गेले। अगदी लहानपणापासूनच त्यांची देशावर असणारी देशभक्ती आणि त्यांनी घेतलेला स्वातंत्र्याचा ध्यास या गोष्टीही आपल्याला या कवितेतून पाहायच्या आहेत। त्यातूनच त्यांनी जी प्रतिज्ञा केलेली होती ती प्रतिज्ञा म्हणजेच त्यांच्या मातृभाषेच्या सेवेची प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती। या मातृभूमीची सेवा करणे हीच त्यांची प्रतिज्ञा होती। अभिनव भारत या संस्थेची सुद्धा स्थापना सावरकरांनी केली। माझी जन्मठेप हा एक आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिलेला आहे। अगदी वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी पहिले कविता लेखन केले। त्यानंतर गोमांतक, कमला, महासागर, विरहोच्चवास ही त्यांनी खंडकाव्ये लिहिली। मृत्यूपत्र, स्वतंत्रतेचे स्तोत्र, जगन्नाथाचा रथ, सप्तर्षी, तारकास पाहून इत्यादी सुद्धा त्यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहे। तरलता, कोमल भावना, भव्यतेची ओढ, ओज, आत्मसमर्पणाचा ध्यास, तत्वचिंतनात्मक वृत्ती ही त्यांच्या काव्याची, कवितेची किंवा काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहेत। भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या त्यांच्या वाङ्मयीन चळवळी, क्रांतिकारकत्व, प्रखर विज्ञाननिष्ठा, जहाल भूमिका, बुद्धिवादी विचारसरणी या त्यांच्या गुणांमुळेच त्यांचे सर्वच लेखन प्रभावी ठरलेले आहे।
त्यांच्या साहित्यातून जर तुम्ही त्यांच्या साहित्याचं वाचन केलं तर त्यातून आपल्याला काय दिसून येते? त्यांच्या प्रत्येक लेखनामधून त्यांच्यामध्ये असणारी राष्ट्रभक्ती, जाज्वल्य देशभक्तीची भावना प्रकट होत असताना आपल्याला दिसून येते. मराठीच्या साहित्य वैभवामध्ये या कवींनी खूप मोठा भर घातलेला आहे आणि ही साहित्य संपदा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न या वि. दा. सावरकर यांनी केलेला आहे. तर या काव्यानंदामधून काय सांगायचं आहे? तर थोडक्यात आशय आपण पाहायचा. ही एक देशभक्तीपर अशी रचलेली कविता आहे. कवी वि. दा. सावरकर यांनीच काय केलेलं आहे? या स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र गायलेले आहे. स्वातंत्र्य हेच राष्ट्राचे चैतन्य आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य हेच एक श्वास आहे. तेच शुभ, कल्याणकारी आणि मोक्षमुक्ती स्वरूप अशी आहे. या राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता जगणे, मरणे हेच सर्व देशवासियांच्या जीवनाचे इति कर्तव्य आहे असं सावरकरांनी आपल्या लेखनामधून सांगितलेलं आहे. हे कर्तव्य आपण सर्वांनी प्राणपणाने लढून, प्राणपणाने पाळून आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताकरिता समर्पित करावी. तसेच या मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता आपण आत्मसमर्पण करावे हा संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. त्यांनी 1903 साली रचलेली ही काव्यरचना आजही आपण एक स्फूर्तिगीत म्हणून याचं गायन करत असतो. तर या कवितेचं वाचन पहिल्यांदा आपण करूया आणि त्यानंतर प्रत्येक ओळीचा सुद्धा आपण अर्थ थोडक्यात पाहूया. ही कविता जरी आपल्याला परीक्षेला अभ्यासाला नसली तरी यामध्ये जो महान अर्थ सामावलेला आहे आणि एक देशभक्त म्हणून या राष्ट्रावर भक्ती आहे म्हणून आपलं कर्तव्य काय आहे ते या कवितेतून आपण आजमावून घ्यायचं आहे. पहा, कविता वाचन करूया पहिल्यांदा, नंतर तुम्हाला या कवितेची चाल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाईल. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नवात तुझी आकाशी होसी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखसी. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे, गांभीर्य ही तुची, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते, तुझ साठी मरणते जनन, तुझ वीन जननते मरण. तुझ सकल चराचर शरण, भरत भूमीला दृढालिंगना, कधी देशील
वरदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये इतका महान अर्थ अभिप्रेत आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक शब्दांमधून या कवीची राष्ट्रभक्ती आपल्याला वाचायला मिळते, ऐकायला मिळते, अनुभवायला मिळत आहे. आता आपण प्रत्येक 2 चरणाचा अर्थ पाहूया. पहा, जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. काय म्हणतात पहा कवी? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, हे स्वातंत्र्य देवते, स्वतंत्रते भगवती, हे स्वातंत्र्य देवते, वैभव संपन्न, महान, मंगलदायिनी, कल्याणकारी माते, कीर्तिमान असलेल्या तुला मी प्रथम काय करतो? वंदन करतो. म्हणजेच पहिल्या चरणामध्ये कवी वि. दा. सावरकर यांनी काय केलेलं आहे? आपल्या भारत मातेला वंदन केलेलं आहे. कोणकोणती विशेषणे लावलेली आहेत पहा. वैभव संपन्न, महान, मंगलदायिनी, कल्याण करणारी सर्वांची अशी कीर्तिमान असलेली माते तुला मी काय करतो? पहिल्यांदा वंदन करतो. पुढे पहा, तू कशी आहेस? राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी तू त्याची. हे स्वतंत्रता देवी, तूच राष्ट्राचे चैतन्य आहेस, श्वास आहेस, तू सदाचाराची संपन्नतेची मूर्ती आहेस. या गुणवैभवाची व संपन्नतेची तू कोण आहेस? राज्ञी. राज्ञी म्हणजे राणी. तू या सगळ्याची राणी तूच आहेस, म्हणून मी तुला काय केलेलं आहे? वंदन केलेलं आहे. परवशतेच्या नभात तुमची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी. या परवशतेच्या म्हणजेच पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या, मिट्ट काळोख्या अंधारात हे स्वातंत्र्य लक्ष्मी, बघा, हे स्वातंत्र्य लक्ष्मी, त्या काळोखामध्ये सुद्धा तू कशी आहेस? तूच चमचम लखलखणारी एक तेजस्वी चांदणी आहेस. बघा, त्या पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या काळ्या कुट्ट अंधारात तू एक तेजस्वी तारा आहेस, चमचमणारी, लखलखणारी तूच अशी एकटी आहेस. म्हणजेच तूच या अंधारात आम्हाला मार्ग दाखवणारी तेजपुंज तारका आहेस. आम्ही सर्व तुझी लेकरे आहोत आणि या लेकरांना योग्य मार्ग दाखवणारी, त्या गुलामगिरीतून मुक्त करणारी तूच एक अशी काय आहेस? तारका आहेस. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसत से लाली. बघा, येथील या लोकांच्या फुलांसारख्या सुकुमार कोमल गालांवर आणि येथील फुलांवर जी लाली आहे, जी प्रसन्नता आहे, ती काय होत आहे? शोभून दिसत आहे. ती कशी आहे? ती तुझीच आहे. तुझ्याच या आशीर्वादामुळे या भूमीवर, या भारत भूमीवर असणारी प्रजा आपल्या गालावर लाली घेऊन म्हणजे प्रसन्नतेनं, आनंदानं जगत आहे. तू सूर्याचे तेज, उदतीचे गांभीर्य ही तूची, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टतेची.
किती छान सांगितलं आहे. तू सूर्याचे तेज उदतीचे, म्हणजेच सूर्याचे तेजही तूच आहेस बघा, आणि सागराची गंभीरताही तूच आहेस. हा प्रखरणारा सूर्यही तुझाच आहे आणि हा गंभीर दिसणारा सागर सुद्धा तुझाच आहे. म्हणजे या भूतलावर प्रखर माणसंही आहेत, गंभीर माणसंही आहेत, ती तुझीच आहे. एक तुझ्या विना सूर्याच्या तेजाला आणि सागराच्या गंभीरतेलाही ग्रहण लागेल. तुझं महत्व इतकं आहे, तू जर नसतीस तर त्या सूर्याचा तेज झळकला नसता, किंवा एवढा भला मोठा सागर सुद्धा आपणाला, समुद्र सुद्धा गंभीर दिसला नसता. म्हणजेच या भूतलावर तुझ्याशिवाय त्या निसर्गातील कोणत्याही घटकांना किंमत उरणार नाही. तू सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाची आहेस, म्हणून मी तुला नतमस्तक होतो, वंदन करतो. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती, योगी जना परब्रह्म वदती. मोक्ष मुक्ती ही दोन्हीही तुझीच रूपे आहेत. कुणाला मोक्ष, कुणाची मुक्ती करायची हे सगळंच तुझ्या हातामध्ये आहे, आणि ही दोन्हीही रूपे तुझीच आहेत. तुला वेदांती, योगी जन परब्रह्म असं म्हटलेलं आहे. या भूतलावर ज्या ज्या या सृष्टीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत, या सगळ्यांना तूच हवी आहेस, आणि तुझ्यामुळेच हा देश किंवा ही भारत माता सुद्धा काय आहे, अतिशय आनंदात आहे. जे जे उत्तम उदात उन्नत महान मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. या जगात, या विश्वात जे जे चित्त आकर्षून घेणारे आहे, मन आकर्षून घेणारे आहे, उत्तम, श्रेष्ठ, उच्च, अतिशय उदार, प्रगतिशील, महान आहे, हे सर्व फक्त आणि फक्त तुझेच कोण आहेत, सहचारी आहेत, संगाती आहेत, सोबती आहेत, तुझेच ते मित्र आहेत. हे म्हणून हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते, श्री स्वतंत्रते. तुझसाठी मरणते जनन, तुझ वीन जननते मरण, तुझ सकल चराचर शरण. बघा शेवटच्या चरणांमध्ये कवी काय म्हणतात, अधम, पापी, नीच शत्रूंच्या रक्ताने न्हालेल्या, चांगल्या सत्प्रवृत्तीच्या लोकांच्या पूजनाने पवित्र झालेल्या हे स्वातंत्र्य देवते, तुझ्यासाठी आलेल्या, बघा तुझसाठी मरणते जनन, तुझ्यासाठी आलेल्या मरणातही मी धन्यता माने. मी तुझ्यासाठी मरण पत्करायला सुद्धा तयार आहे, अशी कवीने आपली भावना या शेवटच्या ओळींमध्ये केलेली आहे. तुझं विना जनन ते मरण, तुझं विना तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण समज. तुझं सकल चराचर शरण, हे संपूर्ण विश्व मी तुझ्या पायासी आणून ठेवे. भरतभूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. बघा शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात कवी, तर हे वर देणार
तुला कधी बरे जवळ घेशील. ही मातृभूमी तुझ्यासाठी आलिंगन देण्यासाठी खूप धडपडत आहे. तिला तुझा सहवास कधी बरे लाभेल. हे स्वातंत्र्य देवते, कीर्तिमान असलेल्या तुला मी पुनश्च एकदा शतशत वंदन करतो, शतशत वंदन करतो. तर अशा प्रकारे ही कविता एक काव्यातील आनंद घेण्यासाठी आणि मुलांच्या मनामध्ये देशभक्ती प्रकट करण्यासाठी ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केलेली आहे. जरी परीक्षेला कविता नसली तरी सुद्धा त्या कवितेचा भावार्थ, आशय हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि आपण सुद्धा या सावरकरांसारखे आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हा ध्येय आपण मनाशी बाळगूया आणि आपला देश प्रगतीपथाकडे नेऊया. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला पुढचा घटक पाहूया. धन्यवाद. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेचा नभाग तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती. चांदणी चमचम लखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतन्त्रते भगवती स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्तरंजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरणते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं